नमस्कार मंडळी. आज आपल्याला माहिती आहे की 19 फेब्रुवारी आहे आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्व शेतकरी बांधवांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व शेतकऱ्यांना माझा मानाचा मुजरा. आजचा जो विषय निवडलेला आहे आपण ते आहे टरबूज सद्य परिस्थितीतील व्यवस्थापन व धना कोथिंबीर संपूर्ण व्यवस्थापन. हे दोन्ही विषय आपण याच्यासाठी निवडले की याच्या आधी बऱ्याचशा लाईव्हमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं की टरबूजबद्दल आम्हाला माहिती द्या. त्यामुळं थोडक्यात सध्या इथून पुढे जे आहे टरबूज जे आहे तर आता जर पाहिलं तर टरबुजामध्ये बऱ्याचशा मागपुढी लागवडी आहेत. काही शेतकऱ्यांची आतासुद्धा लागवड सुरू आहे, काही शेतकऱ्यांचे सेटिंग सुरू आहे, काही शेतकऱ्यांचे फळं काढणीला तयार झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे अर्धा किलोपर्यंत फळं येतं. तर असं विभिन्न प्रकारामध्ये जे आहे टरबूज लागवड झालेली आहे. त्यामुळं सद्य परिस्थितीतील जे काही बारकावे आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहो आणि सोबतच धन्याचं जे आहे इथून पुढे संपूर्ण धन्याचं व्यवस्थापन, कोथिंबीरचं व्यवस्थापन घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण टरबूजबद्दल बघूया. सर्व शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले जे आहे टरबुजाचं फर्टिकेशन हे फार महत्त्वाचं शेड्यूल आहे. त्यामुळं मी सगळ्यात पहिले टरबुजाचं फर्टिकेशन म्हणजे ड्रीपचं शेड्यूल हे मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगल. याच्यामध्ये लागवडीपासूनचे दिवस दिले, रोप जर लागवड केली असेल तर तिथून पुढचे दिवस दिलेले आहेत. याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की महत्त्वाच्या 3 आळवण्या, ह्या 3 आळवण्या सुद्धा या अगोदरच्या लाईव्हमध्ये आपण सविस्तरपणे सांगितले. पण तिथून पुढचे जे दिवस आहेत म्हणजे आपल्याला लागवडीपासून रोप लागवडीपासूनचे दिवस दिलेले आहेत. विद्राव्य खतं, काही बुरशीनाशक, काही संजीवक यात दिलेले आहेत आणि प्रति एकर प्रमाण दिलेलं आहे. याच पद्धतीनं आपल्याला ते शेड्यूल फॉलो करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण फर्टिकेशन बद्दल बघूया. 9 ते 12 दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकदा 19-19-19 हे आपल्याला 5 किलो प्रति एकर देणं आहे, ज्यामुळं की व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होईल. थोडंसं अगोदर जे आहे तुम्हाला थंडीचं जे आहे वाढीसाठी तुम्हाला बऱ्याचशा झटापटी करावं लागल्या असतील, पण आता थंडी कमी झालेली आहे. त्याच्यामुळं आता इथून पुढे जे आहे वाढ ताबडतोब होईल. पण अशा शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांची आता नेमकीच लागवड झालेली आहे, ज्यावेळेस वाढ होत नसेल अशा शेतकऱ्यांनी 24-24-08 पांढरा पोटॅश आणि युरिया 24-24-08 10 किलो, पांढरा पोटॅश 7 किलो आणि युरिया 3 किलो हे सोडलं तर ताबडतोब वाढ होईल. पण ज्या शेतकऱ्यांची वाढ वगैरे योग्य असेल तर त्या शेतकऱ्यांनी 9 ते 12 दिवसात ज्या शेतकऱ्यांच्या आत्ताच्या लागवडी येतात त्या शेतकऱ्यांनी 19-19 आपल्याला एकरी 5 किलो देणं हे गरजेचं आहे. 15 दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन देणं गरजेचं आहे. कॅल्शियम नायट्रेट साधारणतः 5 किलो आणि 500 ग्रॅम बोरॉन. त्याच्यानंतर 18व्या दिवशी 1261-0 आणि पी बूस्ट 1261-0 द्यायचं आपल्याला 5 किलो आणि पी बूस्ट DX द्यायचं आहे हे अर्धा किलो. पी बूस्ट DX जे आहे हे फॉस्फरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया आहे, जे जमिनीत अनुपलब्ध स्फुरताला उपलब्ध स्वरूपात पिकांना विघटन करून उपलब्ध स्वरूपात करून देण्याचं काम हे पी बूस्ट DX करते. त्याच्यानंतर 21व्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि सल्फाबूज जे आहे हे 500 ग्रॅम. मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर जे आहे हे 500 ग्रॅम. त्याच्यानंतर 24वा दिवस दिलेला आहे 1261-0 5 किलो आणि झिंक DTA जे आहे हे 250 ग्रॅम प्रति एकर. त्याच्यानंतर 27व्या दिवशी फॉस्फरिक ॲसिड. हे फॉस्फरिक ॲसिड देण्याच्या मागचं कारण जे आहे, हे फॉस्फरिक ॲसिड जे आहे किलो किंवा लिटरमध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होते. फॉस्फरिक ॲसिड दिल्यामुळं सेटिंग जे आहे हे सेटिंग होण्यास ताबडतोब मदत होते. बऱ्याचशा शेतकऱ्यांची सेटिंगसुद्धा होण्यासाठी प्रॉब्लेम येतात. हे जे वेलवर्गीय जे पिकं असतात या पिकांना जे आहे हे साधारणतः 75% नर फुलं आणि 25%च मादी फुलं असते. बरेचसे शेतकरी एकाच झाडाला जे येतं 2-2, 3-3 फळं, 4-4 फळं घेण्याच्या मागं लागतात. एकाच झाडाला जे आहे साधारणतः सेम साईज जर पाहिजे असेल तर एका झाडाला 1 ते 2 फळं जे आहे हे घेणं आपल्याला कधी योग्य राहील. त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड जे आहे आपल्याला साधारणतः 3 लिटरमध्ये मिळालं किंवा किलोमध्ये जर मिळालं तर 2 किलो हे घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या दरम्यान परत कॅल्शियम नायट्रेट. तुम्ही विचार करू शकता की कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे का बरं आत्ता इतक्या लवकर सांगतोय आपण, कारण की कॅल्शियम नायट्रेट जे आहे हे झाडांमध्ये लवचिकता वाढवते. लवचिकता वाढल्यानंतर फुटवे चांगले होतात. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेटची जर कमी जर राहिली तर वेलं जे आहे तर तडकतात. बोरॉन जे आहे हे परागीकरण करण्याचं काम करते. त्यामुळं बोरॉन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे. त्याच्यामुळं 30 दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि बोरॉन जे आहे साधारणतः 1 किलो देणं आपल्याला गरजेचं आहे.
33व्या दिवशी 13-40-13 हे 5 किलो द्या. कारण तिथून जे आहे 12-61 दिल्यानंतर त्याच्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसा दरम्यान तिथं फुलकळी चालू होते. त्याच्यानंतर त्याला जे आहे फुल सेटिंग होणं महत्त्वाचं असते. त्यामुळं आपण 13-40-13 जे आहे हे एकरी 5 किलो दिलेलं आहे. 36व्या दिवशी जे आहे हे 13-0-45 अधिक के लिप DX. 36व्या दिवशी जे आहे 13-40-13 5 किलो आणि के लिप DX 500 ग्रॅम. 39व्या दिवशी परत फॉस्फेरिक ऍसिड दिलेलं आहे 2 किलो. परत 42व्या दिवशी परिस्पर्श अॅमिनो बेस चिलेटेड मायक्रोन्यूट्रन आहे परिस्पर्श हे दिलेलं आहे तुम्हाला 1 किलोच्या दरम्यान. हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रन सोडणं गरजेचं आहे कारण याच्यात 6 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत. फेरस आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे. हे एकत्रित पूर्ण अन्नद्रव्य जे आहे हे तुम्हाला दिलेले आहेत परिस्पर्शाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर 45व्या दिवशी जे आहे 052-34 दिलेलं आहे एकरी 5 किलो. त्याच्या पुढे साधारणतः 48व्या दिवशी 3-3 दिवसाचं अंतरानं आपण शेड्यूल केलेलं आहे. 48व्या दिवशी परत कॅल्शियम नायट्रेट दिलेलं आहे तुम्हाला 5 किलो आणि बोरॉन 1 किलो. त्याच्यानंतर 51व्या दिवशी जे आहे 13-0-45 अधिक के लिप DX दिलेलं आहे 13-0-45 5 किलो आणि के लिप DX 500 ग्रॅम. 54व्या दिवशी 052-34 दिलेलं आहे तुम्हाला 5 किलो. 57वा दिवस बिग बी आणि 58वा दिवस बिग बी 5-5 किलो. आता याच्यामध्ये बरीचशी घपलत काय होते, बऱ्याचशा वेळेस काय होते की आता जानेवारी महिन्यात जी लागवड झालेली आहे ते 50-55 दिवसाला सुद्धा फळं तयार होतात, निघायला काढणीला येतात. जे शेतकऱ्यांनी त्याच्या अगोदर लागवड केलेली आहे डिसेंबरमध्ये त्यांना थोडंसं 60-65 दिवस लागतात. हे थोडंसं हे जे 60 दिवसाचं शेड्यूल जे दिलेलं आहे हे तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार, तुम्ही तुमच्या जमिनीनुसार, तुम्ही तुमच्या तिथल्या अवस्थेनुसार हे शेड्यूल जे आहे थोडंसं मागं पुढे करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये बिग बी जे आहे हे जे 2 वेळेस दिलेलं आहे काढणीच्या अगोदर, किमान काढणीच्या अगोदर जे आहे 1 ते 2 वेळेस तुम्हाला बिग बी देणं गरजेचं आहे. बिग बीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. त्यामुळं फळाची गुणवत्ता, क्वालिटी, चकाकी जी आहे हे तुम्हाला तिथं कलरसुद्धा जो आहे कलरसुद्धा त्यानं खूप चांगल्या मधातला जो कलर आहे आणि गोडवा जो आहे हा तिथं वाढण्यास मदत होते. त्यामुळे हे फर्टिकेशन आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टरबूज आणि खरबुजासाठी जरी म्हणलं तरी हरकत नाही. सध्या परिस्थितीमध्ये समस्या काय, एकतर काय कलर येत नाहीये. याचे बरेचसे कारणं येतं. फळात जर कलर न येण्याचे याच्या मागचे जर कारणं जर पाहतो म्हटलं, एक काय आहे, एक तर परिपक्वता झालेलं नसलं तरी तुम्हाला हे असं फळ दिसते. दुसरं जातींमध्ये जे येतं त्यामध्ये सुद्धा फरक पडतो. बऱ्याचशा जाती एकदम डार्क रेड येतात, काही जाती परत पांढऱ्या पडलेल्या दिसतात. आणि महत्त्वाचं म्हटलं तर ते म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळं परिपक्वता सगळ्यात पहिले काय, वेलापासलं सगळ्यात पहिलं फळ लवकर लागलेलं जर फळ पाहिलं तो एकदम त्याला फोडून पाहिलं ते एकदम डार्क, एकदम गर्द लाल दिसते तुम्हाला. त्याच्यानंतरचं जर दुसरं फळ पाहिलं, त्याच्या पुढचं जर फळ पाहतो म्हटलं तर बऱ्यापैकी तिथं जर पाहतो म्हटलं की असा पांढरका रंग पडते, म्हणजे अपरिपक्वता झालेले फळं पाहायला मिळतात. त्याच्यामुळं परिपक्वता पूर्ण होऊ द्या. आणि जर तुम्हाला त्याला कलर येत नसेल तर कलरसाठी जे आहे पोटॅशियमची गरज जास्त वाढवा, पोटॅशियम वाढवा. तर आपल्याला पोटॅशियम जे आहे हे बिग बी स्वरूपात आपण तिथं देऊ शकतो. त्याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटोसुद्धा आलेले आहेत. फळमाशीचा डंक तिथं बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळतोय. शेतकरी म्हणतात ट्रॅप लावलेले आहेत तरी सुद्धा फळमाशी, नक्कीच तिथं फळमाशीच डंक करते. फळमाशीच्या नियंत्रणासाठी दुसरा कुठलाही पर्याय नसून तुम्हाला मक्षिकारीचे ट्रॅप लावणं तेवढंच गरजेचं आहे. पाटील बायोटेकचे जे आहे मक्षिकारीची बॉटल येते, ती बॉटल जर घेतली 25-100 मिलीची जी काही बॉटल मिळत असेल त्यांची ती बॉटल घेतली, बिस्लरीच्या बाटल्या जरी लावून ठेवल्या त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं, 2-2 थेंब टाकून द्यायचे, त्याला होल पाडून द्यायचे जेणेकरून माश्या त्याच्यात येऊन पडतील. हे 8-8, 10-10 दिवसाला जरी बदललं तरी चालते. फळमाशीचे ट्रॅप लावणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी फळमाशीचे ट्रॅप लावणं गरजेचं आहे. लष्करी अळी ज्यांचे फळं आता इथून पुढे जे आहेत, ज्यांचे फळं काढणीला तयार झालेले आहेत तिथं जे आहे लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवते. ही लष्करी अळी काय आहे, खाली जे आहे ना बुचक्यानं अंडे टाकते. बुचक्यानं अंडे टाकले, खालचा जो भाग दिसतो तुम्हाला, बऱ्याचशा वेळेस मी याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे, तर जर फळं जर काढणीला जर तयार होत असतील तर कागद ठेवा. तुमचे कागद जे आहेत, रद्दी जे आहे ते फळाच्या खाली ठेवू शकता किंवा कागदी ज्या प्लेटा असतात त्या प्लेटा सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे तुमचा अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
एक महत्त्वाची गोष्ट ती एक. त्याच्यानंतर जर तुम्हाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव जर आढळला तर याच्यातला आलटून पालटून कोणतेही एक कीटकनाशक वापरू शकता. त्यामध्ये सरेंडर आहे, इमान आहे, मस्केट आहे, रावडी आहे, सिंजो आहे, विटारा प्लस किंवा कोराझन यापैकी कुठलंही कीटकनाशक तुम्ही आलटून पालटून तिथं फवारू शकता. त्याच्यानंतर अजून महत्त्वाची समस्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी करपा सुद्धा जाणवतोय. करप्यामध्ये जे आहे हे बदलतं वातावरण आहे. सकाळी बऱ्याचशा वेळ थंडी जाणवते, नंतर दुपारून दमट वातावरण होते, काही ठिकाणी उष्ण वातावरण सुद्धा आहे, इथून पुढे टेम्परेचर अजून वाढणार आहे. तर अशा वातावरणामध्ये करप्याचा मोठा प्रादुर्भाव तुम्हाला आढळून येतो. त्यासाठी बुरशीनाशकामध्ये तुम्ही सुखई घेऊ शकता 40 मिली, प्रोपिको घेऊ शकता 25 मिली, व्हीसल्प घेऊ शकता 50 ग्रॅम, नॅझो सुपर. करप्यासाठी सगळ्यात बेस्ट कुठलं जर बुरशीनाशक असेल तर तुम्ही नॅझो सुपर 20 लिटरसाठी 20 ml जर वापरलं तर बऱ्यापैकी जास्त कालावधीपर्यंत करप्याला तुम्हाला नियंत्रण मिळेल. त्यामुळं नॅझो सुपर आहे. स्कोर आणि कवच वापरावं लागेल एकत्र करून. स्कोर 15 मिली आणि कवच 35 ग्रॅम किंवा अँट्रॅकॉल यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक तिथं आपल्याला करप्याच्या नियंत्रणासाठी वापरावं लागेल. याच्यामध्ये दोन्ही आर्ली असो लेट असो हे एकत्रच दिलेलं आहे. आर्ली ब्लाइट असो किंवा लेट ब्लाइट असो हे दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर भुरीच्या नियंत्रणासाठी जे आहे तुम्हाला व्हीसल्प घेऊ शकता 50 ग्रॅम, पिक्सल आहे 30 ग्रॅम, सुखई 40 मिली, प्रोपिको 25 मिली, इंडेक्स नागार्जुनाचं 25 ग्रॅम घेऊ शकता, टिल्ड घेऊ शकता, नेटिओ घेऊ शकता किंवा लुना एक्सपिरियन्स घेऊ शकता. हे जे आहे बऱ्यापैकी भुरी जी आहे हे तुम्हाला पाहायला मिळते, डोळ्याने दिसते सुद्धा. पांढुरके एकदम डब्बे पडतात त्याच्यात आणि हळूहळू तो रोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वेलवर्गीय पिकावर लवकर पसरतो. त्यामुळं आपल्याला इथं जे आहे हे सुद्धा आलटून पालटून दिलेले आहेत. यापैकी कुठलंही एक भुरीसाठी तुम्ही निवडू शकता. केवडा रोग ज्याला डाउनी मिल्ड्यू म्हणतो हे थोडंसं कठीण आहे तुम्हाला नियंत्रण करण्यासाठी. मात्र जर तुम्ही योग्यरित्या जर नियंत्रण केलं, योग्य वेळी जर नियंत्रण केलं तर सहजरित्या हे नियंत्रण होऊ शकते. याच्यासाठी क्रिप्टॉक्स, रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट 40 ग्रॅम घेऊ शकता प्रतिपंपाला, किंवा पॉलिराम जे आहे बऱ्याचशा ठिकाणी पॉलिराम आणि सेक्टिन मिळत नाही. पॉलिराम जर मिळालं तर 50 ग्रॅम, सेक्टिन जर मिळालं तर 30 ग्रॅम हे प्रतिपंपाला तुम्ही घेऊ शकता. किंवा मेलिडिओ जे आहे 50 ग्रॅम किंवा कॅब्रिओटॉप 50 ग्रॅम हे तुम्ही केवडा म्हणजे डाउनी या रोगाच्या नियंत्रणासाठी घेऊ शकता. रासायनिक नियंत्रणामध्ये जैविकमध्ये जर घेतो जर म्हटलं तर सुडोमोनास आहे किंवा तुमचा बॅसिलिस सबसिलिस आहे जे की 2.5 मिली घेऊ शकता, किंवा NPK एसकीबी बायोबिकचं जे आहे हे PF म्हणून येते 0.8 ते साधारणतः 1 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. आणि बॅक्टोव्हिप हे जे आहे हे साधारणतः 5 मिली. तर हे जैविकमध्ये आणि हे रासायनिकमध्ये जे तुम्हाला सहजरित्या मिळालं ते तुम्ही वापरू शकता. फक्त जैविकचे रिझल्ट थोडेसे उशिरा पाहायला मिळतात. खरबूज आणि टरबुजामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कुठली जर गोष्ट असेल तर ते म्हणजे पाणी व्यवस्थापन. ज्या शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन योग्यरित्या जमलं त्यांचा प्लॉट सक्सेसच झाला म्हणून समजा. आता बरेचसे शेतकऱ्यांचे फोन सुरू आहेत की प्लॉट अख्खेच्या अख्खे वाळून चालले, बसून चालले, तुटून चालले. तर इथं जे आहे मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे याच्या आधी सुद्धा, पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाची गोष्ट आहे टरबूज आणि खरबुजामध्ये. एक दिवस 60 दिवसाचं जर टरबुजाचं पकडतो म्हटलं तर 50-55 दिवसाचं जर पीक पकडतो म्हटलं आणि खरबुजाचं 60-70 दिवसाचं जरी पीक पकडतो म्हटलं, बऱ्यापैकी खरबुजाला जास्त दिवस लागतात. पण ह्या दोन्ही पिकाला जे आहे जर एक दिवसही पाणी जर कमी केलं किंवा दुसऱ्या दिवशी खूप जास्त पाणी दिलं गेलं परत कमी पाणी जर दिलं, अख्खा प्लॉट सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं मंडळी पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्या जमिनीच्या मकदुराप्रमाणे आणि ज्या पद्धतीनं पाणी सांगितलेलं आहे तेवढंच पाणी, मापक पाणी देणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं लागवडीपासून फुल धारणेपर्यंत दर दिवशी जे आहे ड्रीपमधून आपल्याला 4 लिटर पाणी देणं गरजेचं आहे आणि फुल लागल्यापासून फळ धारणेपर्यंत 8 लिटर पाणी जे आहे हे देणं गरजेचे आहे. पाण्याचं प्रमाण सतत जास्त कमी जास्त करू नये, त्यामुळे फळं तडकतात आणि मोठ्या प्रमाणात मर पाहायला मिळते आपल्याला. तर मंडळी याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुम्हाला मर झालेले फोटो दाखवलेले आहेत. व्हायरसच्या नियंत्रणासाठी जे आहे फार जास्त कुठलंही नियंत्रण त्याच्यावर होत नाही किंवा कीटकनाशक किंवा असं कुठलंही नाही आहे. पण तुम्ही जर आंबट ताक घेतलं 100 मिली आणि परफेक्ट जर घेतलं, ग्लोबल ग्रीनचं परफेक्ट जर घेतलं 25 मिली, तर एकत्र मिक्स करून कुठलंही कीटकनाशक न टाकता, बुरशीनाशक न टाकता ताक आणि परफेक्ट ह्या दोन्हीचाच जर फवारा घेतो म्हटलं तर काही प्रमाणात जे आहे तिथं तुम्हाला व्हायरसला नियंत्रण मिळू शकते. म्हणजे जागेवर थांबते, स्प्रेड होणार नाही, पसरणार नाही तो. त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या फवारणी दिलेल्या येतात. तुमच्या
गरजेनुसार आणि तुमच्या अवस्थेनुसार किंवा दिवसानुसार ह्या फवारण्या तुम्ही सुद्धा वापरू शकता. पहिली फवारणी दिलेली आहे 10 ते 15 दिवसांनी दिलेली आहे. रेज 15 मिली, रावडी 15 मिली, रेज किंवा रावडी 15 मिली, रिफ्रेश 40 मिली, पिक्सल 30 ग्रॅम, बेस्टिकर 5 मिली. दुसरी फवारणी दिलेली आहे 20 ते 25 दिवसादरम्यान, रावडी 15 मिली किंवा मस्केट 40 मिली, टॉपअप 40 मिली, टॉपअप फुटवे वाढ होतील जास्तीत जास्त, क्रिप्टॉक्स 40 ग्रॅम किंवा बेस्टिकर 7 मिली. त्याच्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान दिलेली आहे पांडा सुपर 40 मिली, आमेट 15 ग्रॅम, झेप 15 मिली, सुखई 40 मिली आणि बेस्टिकर 7 मिली. हे झाल्या 3 फवारण्या आणि परत 2 फवारण्या दिलेल्या आहेत. 40 ते 45 दिवसानंतर मस्केट 40 मिली किंवा पांढरी माशी जर जास्त मोठ्या प्रमाणात जर असेल तर ओडाची एक्स्ट्रा 40 मिली अधिक रायबा 7 मिली अधिक प्रोपिको 25 मिली अधिक बेस्टिकर 7 मिली. त्याच्यानंतर 50 ते 55 दिवसात शेवटची फवारणी दिलेली आहे. तुम्ही ओडाची एक्स्ट्रा जी आहे तिथं थिप्स पण कंट्रोल होतात, तिथं मावा तुडतुडे पण कंट्रोल होतात, पांढरी माशी सगळ्यात चांगली कंट्रोल होते त्याच्यामध्ये. तर ओडाची एक्स्ट्रा 40 मिली, भरारी 10 मिली, व्हिसल 50 ग्रॅम किंवा अधिक नॅझो व्हिसल किंवा नॅझो सुपर दिलेलं आहे तिथं. व्हिसल 50 ग्रॅम किंवा नॅझो सुपर 20 मिली आणि बेस्टिकर 7 मिली. काढणीमध्ये टरबूजाचा जर विचार करतो म्हटलं तर काढणीसाठी फळांची काढणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे कमी जास्त होऊ शकते. जमीन जर कोणाची हलकी असेल तर थोडंसं लवकर काढणीला येईल, काळीची कसदार भारी जमीन असेल थोडंसं उशिरा होईल. लागवडीवर सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळं वाणानुसार सुद्धा काही वाणांचे जे जाती येतात त्यात वाणांचा सुद्धा फरक पडू शकतो. त्यामुळं त्या पद्धतीनं आपण बदल करू शकतो. कलिंगड किंवा खरबूज जे आहे जमिनीकडे भाग जो आहे हा खालचा भाग हा पिवळा पडतो. फळं जे आहे तर धबधब वाजल्यासारखा आवाज येतो. फळं मात्र कच्चे असतात. धातूनं ठोकल्यासारखा आवाज सुद्धा तुम्हाला जाणवतो. असा धबधब आवाज जो पाहिला तुम्ही बऱ्याच वेळेस आपण वाजून पाहतो फळ किंवा बाजारात जरी विक्रीला आली बरेच जण वाजून पाहतात फळ परिपक्व झालेलं आहे की नाही ते. त्याच्यानंतर फळं तयार झाल्यानंतर दाब दिल्यास कर्क असा आवाज तुम्हाला पाहायला मिळतो. हे झालं मंडळी हे टरबूज व्यवस्थापनात थोडक्यात तुम्हाला ही माहिती दिली. ज्या समस्या होत्या त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलं. जो आपला महत्त्वाचा विषय होता तो आहे कोथिंबीर धना लागवड. याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी माहिती सांगणार आहोत. सगळ्यात पहिले तर हे सांगायचं जर झालं तर हे पीक जे आहे हे खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीत पैसा मिळवून देणारं पीक आहे. त्यामुळं याच्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. इथून सुद्धा चांगला पैसा मिळवून देतो कमी कालावधीमध्ये. त्यामुळं आपण हे पीक निवडलेलं आहे. सगळ्यात पहिले जमिनीचा जर विचार करतो म्हटलं आपण तर जमिनीच्या कोथिंबीरसाठी जे आहे मध्यम कसदार आणि मध्यम खोलाची जमीन योग्य तिथं ठरते. आणि परंतु जमिनीमध्ये सेंद्रिय खतं जास्त प्रमाणात असल्यास मात्र आपण हलकी किंवा काळी कसदार जमिनीसुद्धा या धना पिकासाठी आपण निवड करू शकतो. हे झालं जमिनीबद्दल. हवामानाबद्दल जर सांगतो म्हटलं तर हे पीक जे आहे हे जवळजवळ तिन्ही हंगामात हे पीक आपण घेतले जाते. हे तिन्ही हंगामात लागवड सुद्धा होते. हे तिन्ही हंगामात पीक घेऊ शकतो आपण. मग आता कोथिंबीरची लागवड कोणत्याही हंगामात करता येते. उन्हाळ्यात अतिउष्ण असेल व कोथिंबीरची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. ज्यावेळेस 36 अंश सेल्सिअसच्या वर जर ज्यावेळेस तापमान जाते त्यावेळेस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे कोथिंबीरची तिथं कमी होते. दुसरी गोष्ट कोथिंबीर इथून पुढे जे आहे ते जर आपण इथून पुढे जर लागवड जर करतो म्हटलं पाणी देत असताना एकतर सकाळी लवकर पाणी द्या किंवा संध्याकाळी उशिरा पाणी द्या. भर उन्हात पाणी देऊ नका. फक्त कोथिंबीरला इथून पुढे थोडं जर तुम्ही गारठा जर ठेवत राहिला वापसा स्थितीत जर पाणी दिलं आणि गारठा जर ठेवत झालं तर एकदम लुसलुसीत हिरवी कंच तुम्हाला कोथिंबीर पाहायला मिळते. पण याच्या उलट पाण्याचा ताण बसला भर उन्हात पाणी देण्यात आलं तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये पिवळेपणा खूप जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे हे एक लक्षात घ्या. पाण्याचा स्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील धना लागवड करू शकतो आणि जास्त नफा मिळू शकतो. महाराष्ट्रात वर्षभर तिन्ही हंगामात मी तुम्हाला सांगितलं आपण महाराष्ट्रामध्ये जे आहे कोथिंबीरची लागवड हे तिन्ही हंगामात करतो. त्यामुळं लागवडीसाठी हे पोषक हवामान आपल्या इथं पाहायला मिळते. उन्हाळ्यात 36 अंश सेल्सिअस तापमानाच्या वर जर गेलं तर कोथिंबीरची वाढ कमी होते. लागवडीचा हंगाम सांगितलं मी तुम्हाला. उन्हाळ्यात तुम्ही लागवड करू शकता. कोथिंबीरची लागवड रब्बी खरीप आणि उन्हाळी तिन्ही हंगामात करता येते. मी आधीच सांगितलं. उन्हाळी हंगामासाठी एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबीरचं उत्पादन आले पाहिजे. काढणीला आपल्याला ते आलं पाहिजे. म्हणजे त्याच्या आधीच मार्चमध्ये लावू शकता. इथून आतापासून चालू झालेले आहेत बऱ्याचशा लागवडी. आता सुद्धा तुम्ही इथून पुढे लागवड करायला आपल्याला हरकत नाही. त्यामुळं आपण आज हा विषय निवडला.
लागवडीच्या पद्धती जर विचार करतो म्हटलं तर साधारणतः 3 पद्धती येतात. याच्यामध्ये कोथिंबीरची लागवड करण्याआधी जमीन नांगरून कोळपून व्यवस्थित भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीतील साधारणतः 6 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत जर मिळालं तर ठीक आहे, नाही तर कोंबड खत घ्या, गांडूळ खत घ्या, करंजी पेंट घ्या, लिंबोळी पेंट घ्या, जे घ्यायचं ते जे मिळालं ते तुम्ही टाकू शकता. जवळपास 4 पद्धतीने लागवड करू शकतो. एक आहे वाफा पद्धत, 3 पद्धतीनं सरी आणि वाफा पद्धत सांगितली, ट्रॅक्टरची पेरणी आणि फेक्यू किंवा टोकन पद्धतीने लागवड. ह्या 3 महत्त्वाच्या पद्धती येतात. जर आपण सरीचा जर विचार करतो म्हटलं तर आपण ह्या वाफ्यामध्ये बी फेकून लागवड करू शकतो किंवा बी फेकून लागवड करताना बी जे आहे हे सारख्या प्रमाणात पडेल याची आपल्याला काळजी घेणं आहे. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफ्यामध्ये जे आहे साधारणतः 15 सेंटीमीटरच्या अंतरानं रेषा ओढायच्या. 15-15 सेंटीमीटरच्या अंतरानं रेषा ओढा. त्या अंतरानं खुरप्याच्या साहाय्यानं ओळी पाडून त्यात बी पेरून देऊ शकतो आपण. एकतर फेकून द्या, गरजेनुसार जे आहे तुमचे वाफे कुठल्या पद्धतीनं बनवता त्या हिशोबानं एकतर 3 मीटर बाय लंबा जो आहे हे जमिनीच्या मगदुराप्रमाणे तुम्ही लांब करू शकता, किंवा जर त्याच्यात बी फेकली तरी चालते, किंवा तुम्ही 15-15 सेंटीमीटरच्या अंतराने रेषा ओढून त्यात बी जरी पेरली तरी त्या पद्धतीनं सुद्धा चालते. ट्रॅक्टरची पेरणी माहिती आहे आपल्याला. फेक्यू किंवा टोकन पद्धतीनं लागवड. उन्हाळ्यात कोथिंबीर जी आहे लागवड करत असले तर पेरणी आधी जे आहे वाफे भिजून घेणे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर उन्हाळ्यात आता इथून पुढे जर आपण लागवड करायची असेल तर आपल्याला जे आहे रान भिजून लागवड करणं गरजेची आहे. मग वापसा आल्यानंतर जे आहे त्यात बी पेरून किंवा ओळी पाडून बी टाकून आपण पेरणी करू शकतो. हे झालं लागवड पद्धतीबद्दल. एकरी बियाण्याचे प्रमाण. उन्हाळ्यामध्ये जे आहे पूर्ण धना जर लागवड करायचं असाल, अख्खा धना ज्याला म्हणतो आपण, ते जर लागवड करायची तर साधारणतः 60 किलो बियाणं वापरावं लागेल. जर पाकळी करून लावत असाल तर एकरी 50 किलो बियाणं वापरावं लागेल. पाकळी म्हणजे त्याच्या 2 भागा करतो आपण, त्याला बारीक हळूवार रगडून वगैरे जे आहे त्याच्या पाकळी करतो. जर पाकळी लागवड करायची तर 50 किलो. आणि संशोधित जाती जे येतात त्या साधारणतः 12 ते 14 किलो एकरापर्यंत लावू शकतो. आता खूप चांगल्या पद्धतीनं नवीन जाती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या कंपनीच्या जातीसुद्धा आपल्याला आज इथं पाहायला मिळतात. जर जातीबद्दल जर विचार करतो म्हटलं, जर सुधारित जातीचा जर विचार करतो म्हटलं तर V1 आहे, V2 आहे, Co1 आहे, D92 आहे, D94 आहे, J214, जे 45 कोइंबतूर 1 आणि कोइंबतूर 2 ह्या झाल्या विद्यापीठाच्या सुधारित जाती. स्थानिक जातीचा विचार करतो म्हटलं तर बरेचसे ठिकाणी जे आहे वाई आहे, बदामी धना आहे, इंदोरी धना आहे, गौरी धना आहे, जळगाव धना आहे, हे स्थानिक जाती वापरल्या जातात. पण आता उन्हाळ्याचा जर विचार करतो म्हटलं तर उन्हाळ्यासाठी जे आहे स्थानिकमध्ये तुम्ही आता आंध्रा धना लावू शकता, बदामी धना लावू शकता, किंवा एव्हरग्रीन सुद्धा. सगळ्यात चांगलं म्हटलं तर तुम्ही सुधारित म्हणजे आपल्या ज्या स्थानिक जाती निवडल्या जातात त्यामध्ये एव्हरग्रीन जे आहे हे आता तुम्ही लावायला अडचण नाही. ह्या तिन्ही जाती खूप चांगल्या जाती येतात, ह्या लावू शकता. पण जर कंपनीच्या जर जाती लावतो म्हटलं ज्याचं एकरी बियाणं सुद्धा प्रमाण कमी आहे पण भाव सुद्धा तेवढेच जास्त राहतात, पण याचं एकरी बियाण्याचं प्रमाण जरी कमी असेल पण याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन क्षमता याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत येऊ शकते. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची, अशोका 5 सुपर आर्ली जी आहे 30 डेज म्हणून येते, अशोकाचीच आहे ही. अशोका 5 पण अशोकाचीच आहे. सुपर आर्ली 30 म्हणून डेज जे आहे ते सुद्धा अशोकाचीच आहे. आरजेचं जे आहे बुलबुल येते, नेत्राचं राजेश्वरी येते आणि एक ग्रीन गोल्डचं आहे. यापैकी कुठलीही ह्या जाती हे साधारणतः एकरी 12 ते 14 किलो एकरी एवढं आपण लावू शकतो. या मर रोगासाठी सहनशील येतात, एकदम लुसलुसीत, एकदम खूप चांगल्या पद्धतीनं ह्या जाती तुम्हाला पाहायला मिळतात. हे झालं जातीबद्दल. बीज प्रक्रिया जर करायची झालं तर साधारणतः तुम्ही रिहान्श 3 मिली घेऊ शकता, रायझर 5 मिली आणि पिक्सल याचं एकत्र करून थोडंसं व्यवस्थितरित्या पाणी टाकून थोडंसं खालीवरे करून थोडंसं सुकून त्याला परत थोडंसं खालीवरे करून तुम्ही पेरू शकता किंवा फेकू शकता. लागवडीच्या आधी कोथिंबीरला हळूवार रगडून मी तुम्हाला सांगितलं फोडून घ्यावे, त्यानंतर बी त्यातले वेगळे करावे. तसेच पेरणीपूर्वी कोथिंबीरचे बी भिजून जर तुम्ही गोलपाटात वगैरे टाकून बी भिजून वगैरे लावलं तर त्याची उगवण शक्ती जी आहे हे साधारणतः 15 ते 20 दिवसाऐवजी हे साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान होते. कोथिंबीरच्या उत्पादनात वाढ होते, त्यासोबतच काढणी देखील लवकर येते. तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा वेळेस जे आहे ना थंडीत लागवड केली तर उगवण व्हायला 12, 13, 14 दिवस लागतात, पण उन्हाळ्यात 7-8 दिवसात सुद्धा लागवड होऊ शकते. त्यानंतर तणनाशक 2 वापरू शकता. याच्यामध्ये तणनाशक उगवण पूर्व जर तणनाशक मारायचं असेल
तर बी फेकून द्या, लागवड करून द्या. लागवड केल्यानंतर 6 दिवसाच्या आत गोल्ड जे आहे, ऑक्झिगोल्ड, जे आपण कांद्यात तणनाशक वापरतो, ऑक्झिगोल्ड 6 ते 8 मिली हे आपल्याला प्रतिपंप या पद्धतीनं उगवणीच्या अगोदर, बियाणं निघायच्या अगोदर, 6 पेरल्यानंतर, फेकल्यानंतर, पाणी दिल्यानंतर 6 दिवसाच्या आत आपल्याला ते वापरायचं आहे. हे प्रतिपिंप वापरू शकता किंवा उगवल्यानंतर जे आहे जर वापरायचं असेल टर्गा सुपर जे आहे धानुका कंपनीचं, हे फक्त 30 मिली वापरू शकता. त्यानंतर खत आणि पाणी व्यवस्थापन. खतामध्ये कोथिंबीरच्या लागवडीआधी जमिनीनुसार जे आहे, जर तुमच्याकडे असेल उपलब्ध तर शेणखत, गांडूळ खत मी तुम्हाला सांगितलं आहे द्यावे. शेणखत उपलब्ध नसल्यास किंवा पेरणीच्या अगोदर आपल्याला 20-20-013 किंवा 24-24-08 हे एकरी 2 बॅगा अधिक 10 किलो रायझर हे आपल्याला देणं तिथं गरजेचं आहे. कोथिंबीर पिकाला नियमित पाणी देणं गरजेचे असते. त्यामुळे उन्हाळ्यात जे आहे हे दर 5 दिवसाच्या दरम्यान जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी भरणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही पाणी देत असताना शक्यतोवर स्प्रिंकलर किंवा रेन पाईप सगळ्यात चांगला, बरेचशा ठिकाणी रेन पाईप म्हणतात किंवा नागिन पाईप म्हणतात, त्या एकच पाईप असतो, त्याला छिद्र पाडलेले असतात, बरोबर ते पाणी तिथं तुम्हाला द्यायला खूप चांगल्या पद्धतीचं सोपं आहे. त्यानंतर कीड आणि रोगमध्ये जर पाहतो म्हटलं तर कोथिंबीर पिकावर रोगाचा जर विचार करतो, रोग आणि किडीचा प्रादुर्भाव हा अत्यल्प कमी होतो. कधी कधी मर, मुळकूज, भुरी रोग आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा वेळी शिफारशीत केलेल्या औषधाचा वापर केल्यास भुरी रोग नियंत्रण होऊ शकते आणि तसेच पाण्यात विरघळणारे गंधक सुद्धा आपण सोडू शकतो. काढणी जर विचार करतो म्हटलं तर पेरणीपासून 2 महिन्याच्या दरम्यान आपल्याला कोथिंबीरला फुलायला सुरुवात होते आणि म्हणूनच हिरवी कवळी लुसलुसीत असताना कोथिंबीरची काढणी करावी. साधारणपणे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान किंवा 30 ते 35 दिवसादरम्यान कोथिंबीर आणि साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान 15 ते 20 सेंटीमीटरच्या दरम्यान हे आपल्याला त्याच वेळीस उपटून किंवा कापून त्याची काढणी करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान असलेली किंवा 15 ते 20 सेंटीमीटर वाढलेली ही कोथिंबीर आपल्याला काढणं फार महत्त्वाचं आहे. फवारणीमध्ये जे आहे उगवण शक्तीपासून 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान रियांश घेऊ शकता 20 मिली, रिफ्रेश 40 मिली, पिक्सल 30 ग्रॅम. त्याच्यानंतर 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान भरारी घेऊ शकता. इथं 10 मिली आहे, चुकून 30 मिली झालं, भरारी 10 मिली घेऊ शकता. इथं टॉपअप 40 मिली किंवा विम सुपर किंवा पिक्सल घेऊ शकता 30 ग्रॅम. गरजेनुसार पांडा सुपर 30 मिली, भरारी 7 मिली आणि बुरशीनाशकामध्ये व्हिसल घेऊ शकता 40 ग्रॅम. बऱ्याच ठिकाणी जे आहे मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा वेळेस मर रोग नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्यातून जर तुम्ही पट पाण्यावर लावलेली असेल, दांडपानावर लावली असेल तर 100-200 लिटरच्या ड्रममध्ये 100 लिटरच्या ड्रममध्ये रायझर जे आहे साधारणतः 1 लिटर रायझर, पिक्सल किंवा क्रिप्टॉक्स किंवा एलिएट 500 ग्रॅम विरघळून पाण्यात तुम्ही जर सोडलं तर जिथं जिथं पाणी जाईल तिथं हे बुरशीनाशक जाणार. जर तुम्ही हे सोडलं तर तुम्हाला मर रोग खूप चांगल्या पद्धतीत नियंत्रणात मिळू शकते. तर मंडळी, हे झालं टरबूज व खरबूज सद्य परिस्थितीतील व्यवस्थापन आणि धनासंपूर्ण व्यवस्थापन. जर तुम्हाला काही अडचण आली किंवा काही समजलं नसेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये हे तुमचे प्रश्न नोंदवा. त्याला 48 तासाच्या आतमध्ये आम्ही उत्तर देऊ. किंवा काही अडचण जर असेल तर आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 88-88-16-78-88 किंवा 85-30-68-78-88 या क्रमांकावर आपण कॉल करू शकता. रजा घेतो. धन्यवाद.